जरी जी बसलेली व्यक्ती आहे ते श्री नितीन तेंडुलकर म्हटलं की सिर्फ नामी काफी आहे. त्यामुळे पहिली व्यक्ती अशी जी तुम्ही कुणाला भेटला की त्याची छाप अजूनही तुम्ही रिटायर्ड झाले पण तरी तुमच्या त्या स्मृतीपटलावर आहे, अशी कोणती व्यक्ती आहे? ते त्यांना केनिया एअरवेजने का यावं लागलं? अच्छा. त्यांच्या स्वतःच्या एअरलाईनने ते सहज येऊ शकलं की केनिया एअरवेज हे नाव कुठल्याही एअरपोर्टला आजपर्यंत दिले गेलेलं नाही असं माझ्या तरी ऐकलं. नमस्कार मंडळी, मी बबनराव पाटील. मंडळी, गोष्टी कोणाला ऐकायला आवडत नाहीत किंवा कोणाला सांगायला आवडत नाहीत, सगळ्यांना आवडतात. मग ती व्यक्ती लहान असो किंवा मोठी असो. पण माझं म्हणणं असं आहे की त्या गोष्टी जर सांगणारा जर अनुभवी असेल किंवा त्याला जर त्या अनुभवलेलं असेल त्या गोष्टी ऐकण्यात काही मजा आहे. मंडळी, असंच आम्ही एक उडता उडता कार्यक्रम घेऊन येतोय. उडता उडता म्हणजे काय, आम्ही काही तुम्हाला काही ज्ञान वगैरे काही पोत पाजणार नाही किंवा काही ज्ञानाच्या गोष्टी करणार. आम्ही फक्त निव्वळ गप्पा मारणार आहोत, आम्ही एन्जॉय करणार आहोत. हा गप्पांचा कार्यक्रम आहे. माझ्या शेजारी जी व्यक्ती बसली आहे त्याची ओळख तर मी करून देणार आहेत, पण त्या व्यक्तीचं वैशिष्ट्य असं की त्याने जवळजवळ एअर इंडियामध्ये 30-35 वर्ष त्यांनी सेवा दिलेली आहे. ही व्यक्ती हळव्या मनाचा एक कवी आहे. त्याने अनेक कवितांची पुस्तकं त्यांची प्रकाशित झाली जे तुम्हाला पुढे दिसतात. त्यांची लेखमाला पण आहेत. पण तूर्तता आता ह्या व्यक्तीची मी ओळख गेल्या 15 दिवसापूर्वी आलो होतो. मी आणि माझी वहिनी म्हणजे यांची मिसेस, आम्ही अक्षरशः दोघं भांडलो आणि मग त्यांना असं तयार केलं. मग असा एक कार्यक्रम निर्माण झाला की उडता उडता. माझ्या शेजारी जी बसलेली व्यक्ती आहे ते श्री नितीन तेंडुलकर. तर मी दादांना तुमच्या मनातले प्रश्न मी विचारणार आहे आणि दादाने त्याचे उत्तर द्यावे, ते पण गप्पाच्या स्वरूपात येईल. माझा दादा पहिला प्रश्न आहे की तुम्ही ह्या क्षेत्राकडे तुम्ही पहिले कसे वळला? नमस्कार मंडळी, उडता उडतासाठी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आता बबनने मला पहिला प्रश्न विचारलाय की फ्लाईंगकडे कसा काय वळलो. म्हणजे सगळं त्रांगडच आहे ते एकूणच. म्हणजे माझी आवड आहे ती साहित्य कविता. मी शिकलो सायन्स आणि गेलो एअर इंडियाकडे. म्हणजे तो सगळा भूगोल झाला ते तसं बघितल्यास. म्हणजे या देशाची ही राजधानी वगैरे तो मला सगळ्यात कंटाळवाणा विषय होता, पण मी तिकडेच गेलो योगायोगाने. पण मजा आली. पण एअर इंडिया म्हटलं की एक ग्लॅमर असतं ना. तर माझा 4था-5वा जॉब होता आणि आता माझं वय पण क्रॉस होत होतं आणि त्यावेळेस त्या विशिष्ट वयानंतर जॉब मिळायचा नाही. मग एअर इंडिया योगायोगाने आलं आणि मी सुदैवाने ते घट्ट पकडून ठेवलं. आणि कारण एअर इंडियाला एक ग्लॅमर आहे त्याला की लगेच आपल्याला फॉरेन, तिथली हवा, नंतर ती माणसं, ते सगळं दिसायला लागतं आणि त्यामुळे म्हटलं इथेच काम करायचं. आता माझा मागचा एक्सपिरियन्स सायन्स वगैरे तुम्ही मला विचारला तर मला काही माहित नाही त्याच्यात. पण मी एअर इंडियाला लागलो आणि 1984 साली मी एअर इंडियामध्ये दाखल झाला. तर त्याच्यानंतर पहिली भेट माझी कोणाशी झाली असेल म्हणजे मला उत्सुकता आहे, कारण का आज तेंडुलकर म्हटलं की सिर्फ नामी काफी आहे. त्यामुळे पहिली व्यक्ती अशी जी तुम्ही कुणाला भेटला की त्याची छाप अजूनही तुम्ही रिटायर्ड झाले पण तरी तुमच्या त्या स्मृतीपटलावर आहे, अशी कोणती व्यक्ती आहे? तुम्हाला सांगतो, लहानपणापासून ना मला G.R.D. टाटा, भारतरत्न G.R.D. टाटा, फार मोठं नाव, यांचं एक विलक्षण आकर्षण होतं. कारण आता एअर इंडियाची आता विमानांची एवढीशी क्रेज नाही. म्हणजे की आता विमानं बघत बसले वगैरे असं कुठे दिसत नाही. लोकांचं लक्ष पण नसतं. कारण काय उद्योगधंदा, कामं, नंतर लोक जॉब करतात, नंतर उदरनिर्वाहासाठी जातात, फिरायला जातात. ते चर्चगेटला जाऊन यावं तसे न्यूयॉर्क, लंडनला जाऊन येतात. ती क्रेज नव्हती. पण 60-70 साली कसं, म्हणजे आम्ही लहान होतो त्यावेळेस आमच्या कौलांवरून बिल्डिंग गेली ते असं वलयांकित वाटायचं. आणि त्या सर्व विमानांचा संबंध G.R.D. टाटा या नावाशी असायचा. आणि त्यामुळे G.R.D. टाटांबद्दल माझ्या मनात एक विलक्षण असं, म्हणजे ते सेलिब्रिटी होते माझ्यासाठी, हिरो होते. म्हणजे नुसते सेलिब्रिटी नाही, कारण का तो उद्योगपती, कला, क्रीडा, विज्ञान किंवा इव्हन कॅन्सर सारख्या सामाजिक अत्यंत दुर्धर अशा रोगासाठी सुद्धा त्यांचं सामाजिक असं योगदान होतं. बरोबर.
म्हणजे एक प्रकारची नीतिमत्ता त्यांच्याकडे होती आणि एक माणुसकी त्या टाटा घराण्याला होती. त्यामुळे एक आदराचं स्थान पण होतं नॅचरली. त्यामुळे ते एक मोठंसं वलय त्यांच्या भोवती माझ्याकडे होतं. आणि एअर इंडियात जॉईन झाल्यावर मला असं वाटायला लागलं की माझी एकदा तरी ह्या माझ्या आवडत्या माणसाशी भेट व्हावी, आणि ती झाली 1984. प्रसंग काय होता? तो प्रसंग सांगतो मी तुला, कारण आज काय आहे, आज उडता उडताचा शुभारंभ आहे. हो बरोबर. आपण कुठच्याही गोष्टीचा श्री गणेशा करतो. हो बरोबर. गणेशाला नमस्कार करून आपण सुरुवात करतो. ते आपल्या हिंदूंची परंपराच आहे. तसं आज आपण ह्या भारताचे म्हणजे या एअर इंडियाचे जनक किंवा ज्याला फादर ऑफ सिव्हिल एव्हिएशन म्हणतात, ज्याच्यामुळे आज हजारो विमानं टेक ऑफ लँडिंग होत आहेत. बरोबर. फादर ऑफ सिव्हिल एव्हिएशन म्हणजे कोण? भारतरत्न जे.आर.डी. टाटा. यांच्या स्मृतीपासून आपण सुरुवात करू. क्या बात. त्याच्यानंतर मग बरेच प्रसंग आहेत, पण ही नुसती एक भेट आहे, पण ही भेट सुद्धा माझ्या कायम स्मरणात राहिलेली. बरोबर. म्हणजे काय झालं, व्यक्तीचं पहिलं प्रेम असतं ना, ते लक्षात राहतं अगदी शेवटपर्यंत. आणि काही माणसांचं व्यक्तिमत्व असं असतं की ते एकदाच भेटतात तुम्हाला आयुष्यात, पण ते कायमचेच लक्ष. तशा रीतीने हे जे.आर. टाटा ते भेटले नसते तरी सुद्धा माझ्या स्मरणात राहिलेच असते. बरोबर. पण भेटल्यानंतर उलट कधी कधी काय होतं, भेटल्यानंतर असं वाटतं की भेटले नसते तर बरं झालं असतं, पण तसं नाही झालं. भेटल्यानंतर ते मला आणखीनच आवडायला लागलं. तर त्यांची एक गोष्ट आहे, त्या गोष्टीपासून आपण सुरुवात करू. ओके. 1984 साली मी एअर इंडियामध्ये प्रवासाला सुरुवात केली. पहिलं 1 वर्ष मी ग्राउंड जॉबला होतो आणि नंतर मग फ्लाइंग जॉब चालू केला. ग्राउंड जॉबला मी स्पेशल हँडलिंग डिपार्टमेंटला होतो. तर हे स्पेशल हँडलिंग डिपार्टमेंट म्हणजे काय? म्हणजे आमचं कारण तुम्ही आता एअरपोर्टला गेलात ना की तुमच्या लक्षात येईल की अशी वॉकी टॉकी घेऊन फिरणारे बेल ड्रेस अशी माणसं फिरत असतात, काउंटरवर बसलेली असतात. हे सगळे ट्रॅफिक सेक्शनचे असतात. तसेच एक विमान टेक ऑफ घ्यायला, तुला माहितीये का बबन, किती विभाग असतात? 18 ते 20 विभाग असतात. पहिल्यांदा कळलं. असे 18 ते 20 विभाग असतात. त्यातील स्पेशल हँडलिंग या विभागामध्ये मी होतो. ट्रॅफिकचा तो एक भाग आहे, पण स्पेशल हँडलिंग याचं नेमकं काम काय? तर व्हीआयपीज असतात, म्हणजे व्हेरी इम्पॉर्टंट पॅसेंजर्स असतात, किंवा सीआयपीज असतात, कमर्शियली इम्पॉर्टंट पॅसेंजर्स, किंवा हँडिकॅप त्याला आपण म्हणतो, अपंग प्रवासी. तर आपण बघतो की इमिग्रेशन कस्टममध्ये खूप गर्दी असते, तर त्यांना प्रायोरिटी बेसिसवर जितक्या लवकर त्यांची ने-आण करता येईल डिपार्चर अरायव्हलला, याची व्यवस्था पाहणं म्हणजे आमचं काम असतं स्पेशल हँडलिंगचं. तर एकदा मी पहाटेच्या शिफ्टला आलो. आमचं स्पेशल हँडलिंग डिपार्टमेंट अतिशय सुंदर होतं. म्हणजे एक मोठा असा हॉल होता, एअर कंडिशन हॉल होता. मध्यभागी असं टेबल होतं लांब लचक, आणि त्याच्या भोवती अशा चेअर्स होत्या. आणि मला सर्वात आवडणारी त्यातली गोष्ट म्हणजे काय, तर अशी ही भिंत असते, त्या भिंतीच्या ऐवजी एक पारदर्शक काच होती, आणि पलीकडे रनवे होता. सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे आता रनवेवर विमानं लँड व्हायची, आणि हे दृश्य मला खूप आवडायचं. अगदी दुरून आकाशातनं पक्षी यावा तशी ती विमानं यायची, हळूहळू ते पक्षासारखी दिसायला लांब. मग जवळ 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 आल्यानंतर मग त्यांचा तो अगडबंब पसारा दिसायचा, आणि मग ते एकदम अलगदपणे त्या रनवेवर लँड व्हायचे. आणि तो योगायोगानं टचिंग पॉइंट होता तो बरोबर आमच्या समोर होता. बरोबर. आणि हे पाहत बसणं माझा विरंगुळा होता. जितक्या फ्लाईट कमी तेवढं बरं, मी तेवढा वेळ ते बघत बसायचं. पण त्या दिवशी मला एक फ्लाईट होती. मी माझं फोल्डर ओपन केलं, फोल्डर फाईल असायचं, त्या फाईलवर एक ब्रीफिंग होतं. आता ब्रीफिंगचा टाईप कसा असं सांगतो तुला. केनिया AI-235 स्टॉप.
28 बे नंबर स्टॉप, हा. अरायवल ऍट 8 o'clock स्टॉप, हम्म. पॅसेंजर JRD टाटा स्टॉप. हम्म. मी इथे स्टॉप झालो. हा. JRD टाटा हम्म. खाली इन्फॉर्मेशन होती शेट, हम्म. हम्म. त्याच्यात दिलेलं होतं JRD टाटा या फ्लाईटला येत आहेत हम्म. 8 वाजता. हम्म. तो बे लांब होता, हम्म. पण मी धावपळत तिकडे गेलो पहिला. हम्म. इतकी उत्कंठा होती मला त्याला भेटण्याची. आणि हा माणूस मला भेटतोय आता फर्स्ट टाइम. आणि मी गेट बे नंबर 28 ला, म्हणजे बे म्हणजे विमान जिथे थांबतं ते विमान धक्का म्हणून आपण कळते. तर तिथे बेला ते विमान आलं 8 वाजता, केनिया एअरवेज. त्या ऑपरेटरने जेट्टी लावली, तो पॅसेज असतो, जेट्टी लावली. आणि केनिया एअरवेजची एक एअर होस्टेस, ब्लॅक ब्युटी, आफ्रिकन, बरोबर, ब्लॅक ब्युटी, पण सुंदर होती दिसायला, छान होती, म्हणजे डोळ्यानी नाकाने अगदी आखीव रेखीव, आणि गुड स्माइल होत तिथे. तिने मला तिचे माझ्याकडे स्मितहास्य केलं, तिने माझ्याकडे बघून. मी माझी ब्रीफिंग तिला सांगितलं, म्हटलं प्लीज मेक अन अनाउन्समेंट फॉर माय पॅसेंजर मिस्टर JRD टाटा. तिने लगेच आपल्या फोनवरून एक छानशी अनाउन्समेंट केली, गोड अशा आवाजात, की अटेन्शन मिस्टर JRD टाटा, वन ऑफ एअर इंडिया पर्सनल इज वेटिंग आउटसाइड फॉर यू, प्लीज कॉन्टॅक्ट हिम. आणि बस, आणि मग मी JRDची वाट बघत बसलो. आता मला पूर्वीचे दिवस आठवायला लागलो की 60-70 साली ते आमच्या कौलांवरून ती विमानं जायची, ते ग्लॅमर, JRD बद्दलचं ग्लॅमर, त्याच्याबद्दल मी पेपरांमध्ये हे सगळे त्यांचे कला, क्रीडा, सामाजिक कार्य, कॅन्सर बद्दलची त्यांची माणुसकी, हे सर्व मी आदराने, भरभरून आदराने वाचत होतो. आणि म्हटलं ह्या महान माणसाला मी चक्क आज भेटणार आहे. बरोबर. ह्या विचारांच्या ढगांमध्ये मी गुरफटला गेलो होतो, मी बाहेर कधीच होतो. बरोबर. तेवढ्यात एक सडपातळ उंचसा, बऱ्यापैकी उंचसा, ब्राउनिश कलरचा सूट घातलेला आणि फिकट निळा रंगाचा शर्ट आणि लाल कलरचा टाय, चंदेरी ठिपक्यांचा, आणि गोरा पान, गुलाबी कांती असलेला, नाक असं जरा पुढे आलेलं उंच असं नाक, आणि तरुण स्मितहास्य करणारा एक वृद्ध माणूस, क्या बात आहे, हा समोर उभा राहिला, पण तरुण दिसत होता त्याने. की त्याने माझ्याकडे, मला शिकायसाठी हात पुढे केला, आणि मी त्यांना करण्याच्या ऐवजी त्यांनीच मला शिकायन केला आणि म्हणाले, हॅलो, आय एम JRD. आणि मी खाडकन भानार आलो, म्हटलं बापरे, JRD समोर. आणि मी JRDकडे पासपोर्ट मागितला, म्हटलं सर तुमचा पासपोर्ट लवकर, इमिग्रेशन. तेव्हा नाही, इट्स ओके, आय विल कीप इट विथ मी. आणि ते गप्पा करत चालले माझ्याशी, तर गप्पा करत होते. आय वॉज टोटली अनप्रिपेअर्ड. ते मला विचारत होते, या एअर इंडियामध्ये तू कधी लागलास, कुठच्या कामाला आहेस, तुला हे काम आवडतं का वगैरे, अशा पद्धतीने आम्ही इमिग्रेशन कस्टम्स मध्ये आलो होतो. माझी कल्पना अशी होती की आता इमिग्रेशन कस्टम मध्ये त्यांचा पासपोर्ट, इमिग्रेशन कार्ड वगैरे द्यावं लागेल. पण खरा जो VIP असतो ना, त्याला याची कसली जरुरी नसते. अक्षरशः सगळे इमिग्रेशन काउंटर्स, इमिग्रेशन ऑफिसर्स आणि कस्टम्सचे ऑफिसर्स हे आपापले काउंटर सोडून तिकडे आले जमा त्यांच्या भोवती. त्यातल्या कित्येकाने त्यांचे हात हातात घेतले, काही जणांनी त्यांना नमस्कार केला, आणि इतर चौकशी वगैरे त्यांची केली, कुठून आलात वगैरे असं. ह्याच्याबद्दल बाकीच्या गोष्टी कशाबद्दल चौकशी नाही, त्यांची स्वतःची चौकशी ते करत होते, त्यांच्या तब्येत कशी आणि अमुक. त्यातही मला JRDचं हसू आलं की JRDनी त्यातही कस्टम ऑफिसरना प्रश्न विचारला की मी माझी बॅग ओपन करून दाखवू का तुम्हाला. म्हणजे एखादा सर्वसामान्य माणूस कसा बॅग ओपन करतो,
तसं मी पण करू का करू का? म्हणजे इतकं साधेपणा त्यांच्यात होता. अशा खेळीमेळीच्या वातावरणात आम्ही बाहेर पडलो. बाहेर वेविंग गॅलरी होती छानपैकी आणि त्याच्यात शेकडो माणसं उभी होती. आपापले प्रवासी जे बाहेर येणार होते त्याची वाट बघत. आणि पहिले प्रवासी आम्ही बाहेर पडलो. कोण? मी आणि जे.आर. टाटा. जे.आर. टाटांबरोबर चक्क मी. त्यामुळे मी थोडासा हवेतच होतो. ते नुकतेच हवेतून खाली उतरले आणि तेच उलट मला प्रश्न विचारत होते. मला बोलणं सुचतच नव्हतं. अजूनही मी स्वतःचा हे कंट्रोल ठेवू शकलो नव्हतो. तेच मला विचारत होते की घरी आई बाबा काय करतात, भावंड किती आहेत, शिक्षण किती झालं, कुठे झालं वगैरे असं. आणि असं करत आम्ही गेटवर आलो. त्यांची एक मोठी लक्झरी कार होती. त्या लक्झरी कार मधून त्यांचा ड्रायव्हर बाहेर आला. त्यांनी लगेच त्यांना नमस्कार केला. त्याच्याही पाठीवर त्यांनी थोपटलं, त्याची चौकशी केली घरची वगैरे सगळी. त्यांनी त्यांच्या बॅगा उचलून डिकीमध्ये ठेवल्या आणि शेवटचा दरवाजा गाडीचा ओपन करून दिला. त्यात ते चढणार इतक्यात त्यांना काहीतरी आठवल्यासारखं झालं आणि ते तिथून मागे चालत माझ्याकडे आले. पुन्हा एकदा त्यांनी माझा हातात धरला आणि मला म्हणाले, मी त्यावेळी 25 वर्ष होतो, त्यावेळेस 25 वर्षाचा होतो. ते म्हणाले, थँक्यू यंग मॅन, कीप इट अप. आय होप यू विल एन्जॉय द जर्नी ऑफ महाराजा एअर इंडिया. आणि नंतर निघून गेले. भारावलं नव्हते, त्यांच्याकडे बघत राहिलो. आणि काही व्यक्तिमत्व अशी असतात त्यांना आपण कधीच विसरू शकत नाही. तसं हे एक व्यक्तिमत्व होतं. आता फक्त खंत मला एकच राहिली होती, ते म्हणजे जे एअर इंडियाचे जनक होते, ज्यांनी एअर इंडिया निर्माण केली, ते त्यांना केनिया एअरवेजने का यावं लागलं. अच्छा. त्यांच्या स्वतःच्या एअरलाईनने ते सहज येऊ शकले. केनिया एअरवेज ते त्यांना यावं लागलं. त्याच्या मागे काही आहे रिझन, पण तो आपला विषय नाही. बरोबर. असो. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ज्याला फादर ऑफ सिव्हिल एव्हिएशन म्हणतात, ज्याच्यामुळे आज हजारो विमानं टेक ऑफ लँडिंग करत आहेत, हजारो लाखो प्रवासी इकडनं तिकडे जात आहेत. ते कोणामुळे? जे.आर.डी. टाटामुळे. पण या जे.आर.डी. टाटा या हे नाव कुठल्याही एअरपोर्टला आजपर्यंत दिले गेलेलं नाही असं माझ्या तरी ऐकवत आहे. आणि ही अतिशय खेदाची गोष्ट आहे. मला तरी याची खूप खंत वाटते. तर मी फक्त ह्या कार्यक्रमात थ्रू जर छोटासा प्रयत्न असेल तर एवढंच सुचवेल की आमच्यासाठी कुठच्या तरी एका एअरपोर्टला, मोठ्या एअरपोर्टला जे.आर.डी. टाटांचं नाव देणं हे अतिशय समर्पक आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. असो. तर असा हा जे.आर.डी.चा पहिला प्रसंग. पुढच्या एपिसोड मध्ये आपण परत भेटू. नक्की नक्की. नाही पण आज तुम्ही आता शेवटचा मास्टर स्ट्रोक मारला ना, की खरंच जे.आर.डी. टाटांचं नाव कुठल्या तरी एअरपोर्टला लागावं, की जेणेकरून जे तुम्ही स्टाफ लोक त्यांनी एवढी जी सेवा केली, कुठेतरी त्या माणसाला तुम्ही लक्षात ठेवाल. ठीक आहे, मीडियाची मध्ये खूप ताकद असते. न जाणो हे माननीय नरेंद्र मोदींपर्यंत हा व्हिडिओ जाईल आणि ते नकळत आपल्या एखाद्या म्हणजे आपणच नाही, आपल्या हजारो असे लाखो लोक आहेत की त्यांना त्यांच्या मनात हाच विषय असेल. आपण गणरायाकडे मागणं मागू आणि तथास्तु म्हणून जे.आर.डी.चं नाव एअरपोर्टला देणं हे फार संयुक्तिक आहे. मंडळी, आज उडता उडताचा हा पहिला आम्ही शुभारंभ केलेला आहे. कसा वाटला आम्हाला जरूर कॉमेंट्स बॉक्समध्ये कळवा. तुमच्या काही सूचना असताना आम्ही त्याचं जरूर त्याचं पालन करू. आम्ही आता तुर्त दोघं इथे थांबतो. धन्यवाद.